चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, सुधीर मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला. जय महाराष्ट्रची बातमी खरी ठरली. चंद्रपुरात ठाकरे गटाचा भाजपला पाठिंबा. 1.25 वर्ष भाजप, 1.25 वर्ष ठाकरे गट. चंद्रपुरात जुळून आलं नवं समीकरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत स्वीकारली पदाची सूत्र. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. बाप्पाच्या दर्शनानंतर चैत्यभूमीवर जात केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याआधी घेतले आशीर्वाद. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवारही उपस्थित. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. त्रिभाषा संदर्भात चर्चा होण्याची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडी संदर्भातही होणार चर्चा. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री शहांची भेट. पहाटे दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा. भेटीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरण संदर्भात चर्चा. संभाजीनगर मनपाचा कारभारी आज ठरणार. महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक. भाजपचे समीर राजूरकर तर एमआयएमचे अशोक हिवराळे आमने सामने. रायगड जिल्ह्यात परिषदेत शिवसेनेचीच सत्ता. मंत्री भरत गोगावले यांचा दावा. सांगली जिल्हा परिषदेत पवार गट काँग्रेस एकत्र. सांगलीत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा दावा. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी कारभार सुधारला नाही तर आणखी कठोर कारवाई करणार. आमदार परिणय फुकेंच्या कंपन्यांना थेट इशारा. नाशिक शिवसेनेतील अंतर्गत वादावर शिंदेंची मध्यस्थी. शिवसेनेतील अंतर्गत वादावर एकनाथ शिंदे काढणार तोडगा. शिवसेनेच्या नगरसेवकांची शिंदे मुंबईत घेणार बैठक. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड. टेबलवर नाचू नका म्हटल्यानं कार्यकर्त्यांचा धुडगूस. धाराशिवच्या भूम तालुक्यातील घटना. राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार. एमपीएससी कडून 20,000 पदांची होणार भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. आजपासून 12वीची परीक्षा सुरू. लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत. परीक्षेसाठी 15,32,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. गेल्या वर्षीच्या तुलनेत 27,000 संख्या वाढली. नवीन एसी लोकल पैकी पहिली नमुना लोकल ही 2.5 वर्षात येणार. एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. तब्बल 238 एसी लोकल खरेदीसाठी गेल्या वर्षी निविदा जारी. सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव. धुळ्यात पोलीस भरतीची तयारी पूर्ण. बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस भरती. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार मैदानी चाचणी. महाशिवरात्री निमित्त मुंबई ते सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय. विकासकाची मुजोरी. मुंबईच्या मुळावर उठली. पावसाचे पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावर बांधकाम विकासकानं बेकायदा बांधल्या 7 मजली 2 इमारती. 350 कोटींच्या उंबरठ्यावर बॉर्डर 2. बॉर्डर 2 ने बॉक्स ऑफिसवर 241.47 कोटी रुपयांची केली कमाई.